मी साक्षी वाघ. आवाज जनतेचा न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत. चला तर घेऊया दिवसभरातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. कोल्हापुरात मुसळधार, जिल्ह्यात तब्बल 78 बंधारे पाण्याखाली. नृसिंहवाडीतील दत्त मंदिरही 90% बुडाले. मराठीच्या पुस्तकात वन्स मोरचा शोध. इयत्ता पहिलीच्या कवितेत इंग्रजी शब्द, बालभारतीवर टीका. ससूनमध्ये धक्कादायक प्रकार. डॉक्टरांनी बेवारस रुग्णांना उपचाराऐवजी निर्जन स्थळी सोडून दिले. तुरुंगात असलेल्या नेत्यांना ऑनलाईन प्रचार करता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. भारताच्या मिताली राजचा रेकॉर्ड मोडत श्रीलंकेच्या कर्णधारनं 69 चेंडूत 119 धावा करत रचला इतिहास. अमित शहांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, जरांगे पाटलांनी थेट भाजपच्या चाणक्याला घेतला अंगावर. 44 जणांना मिळालेल्या बोनस गुणांचा फटका 4 लाख विद्यार्थ्यांना. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत धक्कादायक माहिती समोर. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये नवे तंत्रज्ञान. खेळाडूंच्या मदतीला चॅटबॉट ॲथलीट जीपीटी करणार, शंकेचे निरसन. माजी सैनिकाने 6 महिन्यांच्या चिमुरड्यासह कुटुंबातील 5 जणांना संपवलं. धक्कादायक कारण आलंय समोर. शरद पवार भ्रष्टाचाराचे सरदार, मग अजितदादा कोण? बच्चू कडूंचा अमित शहा यांना सवाल. उद्धव ठाकरे 4 ऑगस्टला दिल्ली दौऱ्यावर जाणार. इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांसोबत उद्धव ठाकरे थेट चर्चा करणार. अमित शहांचे शरद पवारांवरील आरोप निराशा आणि वैफल्यातून. संजय राऊतांची बोचरी टीका. आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा. जात वैधता प्रमाणपत्रासाठी 6 महिन्यांची मुदत. स्वतंत्र विधानसभा लढण्याबाबत राज ठाकरेंकडून आढावा. नेमलेल्या निरीक्षकांसोबत खलबत. आर्थिक स्थैर्य टिकवण्यासाठी जोरकस प्रयत्न करावे लागतील. आर्थिक पाहणी अहवालात महत्त्वपूर्ण टिप्पणी. पूजा खेडकर प्रकरणानंतर महिला अधिकाऱ्यांचा अपंग कोट्यावरच आक्षेप. इकडे शिकलेल्या तरुणांच्या हाताला रोजगार मिळेना, तिकडे आर्थिक सर्वेत नव्या संकटाची चाहूल. आजच्या सुपरफास्ट बातम्यांमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह. नमस्कार.